नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, त्याचबरोबर दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे आणि वीरच्या विसर्गामध्ये सध्याला किती वाढ झाली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 117.11 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.46 TMC आणि टक्केवारी जर बघितली तर 99.78% उजनी धरण झालेलं आहे. आणि सध्याला दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होते. काल 24,088 क्युसेक असणारा विसर्ग आज सकाळी 23,140 क्युसेकचा झाला आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आली आहे. सध्याला 11,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये उजनीतून सोडला जातोय. त्याचबरोबर उजनी धरणातून कालव्याद्वारे 2550, बोगद्याद्वारे 900, सिनेमाडा उपसा सिंचन 210 आणि धैगा उपसा सिंचन 110 असा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि वीर धरणातून मात्र सध्याला मोठ्या प्रमाणात आवक वाढवण्यास म्हणजे पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत वीरचा जो विसर्ग 4,572 होता, त्यामध्ये सातत्याने टप्प्याटप्प्याने वाढ करत आज सकाळी तो विसर्ग सध्याला 15,011 पर्यंत गेलेला आहे. कदाचित यामध्येही वाढ होऊ शकते, कारण निराखोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, वाढत चाललं आहे. त्यामुळे ती धरणं पाचीच्या पाची धरणं पूर्णपणे 100% भरलेली आहेत. त्यामुळं प्रत्येक धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू केलेली आहे. मात्र भीमा खोऱ्यातील असणारी जी 19 धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये कसलाही पाऊस नसल्यामुळं वरून येणारं पाणी कमी कमी होत चाललेलं असल्यामुळं दौंडचा विसर्ग घटलेला आहे. त्यामुळेच उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही कपात करण्यात आली आहे. परंतु आत्ता सध्याला 23,140 क्युसेक असणारा विसर्ग आणि उजनी 99.78% असल्यामुळं कदाचित आज दुपारपर्यंत आणखी 10,000ची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथून पुढच्या काळामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.